नमस्कार. आज आपण डाळीतल्या शेवग्याच्या शेंगाची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इकडे पाऊण वाटी तूर डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. याप्रमाणे कुकरमध्ये डाळ घालूया. 1 ग्लासभर पाणी घालून ही डाळ कुकरमध्ये घालून यामध्ये 1 टमॅटो चिरून घालूया. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा तूप, 2 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून घालूया. मिक्स करून याला झाकण लावून गॅसवर ठेवून मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे साल काढून तुकडे करून पाण्यात बुडवून ठेवू. याप्रमाणे पाण्यात बुडवून दुसरीकडे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेऊ. लसूण ठेचून अथवा किसून घेऊया. यानुसार फोडणीची तयारी करून कुकर गार झाल्यानंतर डाळ मिक्स करून यानुसार मिक्स करूया. दुसरीकडे गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल घालून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, मिरची, लसूण, कढीपत्ता याची फोडणी करून यावर आपण शिजवलेली डाळ घालूया. 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून हे मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून सोलून तुकडे करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून थोडीशी कोथिंबीर हे मंद आचेवर 10 मिनटं ह्या शेंगा शिजवून घेऊया. यानुसार शिजवून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करू.